सागरी सुरक्षा, अनधिकृत व LED द्वारे होणारी मासेमारी आणि परप्रांतीय हायस्पीड नौकांची घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रात ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यात येणार आहे। त्यासाठी रत्नागिरी आणि साक्री नाटे ही 2 केंद्र निश्चित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम या कायद्याअंतर्गत त्याची अंमलबजावणी सुरू आहे। ही अंमलबजावणी करत असताना बऱ्याच वेळा आपल्या उपलब्ध असलेली गस्ती नौका याद्वारे पूर्ण क्षमतेने त्याच्यावरती कंट्रोल होत नसल्या कारणानं शासनानं भविष्यामध्ये अशा अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्यासाठी किंवा चाप बसवण्यासाठी नव्यानं ड्रोन टेक्नॉलॉजी, ड्रोन व्हिजिलन्सद्वारे आपण या अनधिकृत मासेमारीवरती पाळत ठेवणार आहोत। ड्रोनद्वारे जी देखरेख करणार आहोत, त्याचबरोबर आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा त्याचा वापर होणार आहे की जेणेकरून इतर राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्याचा भविष्यामध्ये वापर होईल। माननीय आयुक्त महोदय मुंबई यांच्या कार्यालयात दिनांक 9 जानेवारी रोजी माननीय नितेशजी राणेसाहेब मंत्री मत्स्य व्यवसाय आणि बंदरे यांच्या उपस्थितीत या ड्रोनचं अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाबरोबरच इतर 7 जिल्ह्यामध्ये ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। अशाच पद्धतीनं आपल्या रत्नागिरीमध्ये भाटी बीच इथे सकाळी 10 वाजता ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, मच्छीमार संस्थांचे सभासद आणि मच्छीमारांनी उपस्थित राहावं अशी याद्वारे मी आपल्याला आवाहन करत आहे। या ड्रोनच्या फेरीमध्ये किंवा या ड्रोन सर्व्हिलन्समध्ये एका सफरीमध्ये जवळपास 30 सागरी मैलाचं अंतर हे ड्रोन कव्हर करणार असून किमान दिवसाकाठी 6 तासाचं अंतर, 6 तासाचा कालावधी या ड्रोनच्या देखरेखीखाली आपण करणार असल्या कारणाने भविष्यामध्ये अवैध मासेमारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा आणि शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं या ड्रोनचा वापर आपल्याला सकारात्मक दिसेल अशी माझी खात्री आहे।